साहेबराव फुले ज्यांनी तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, संविधान दिले, घटना दिले, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते। आज आपल्या परभणी जिल्ह्याच्या कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई व निवारण अधिनियमन कायदा 2013 या अनुषंगाने आपली आजची आढावा बैठक आयोजित केलेली आहे। या निमित्तानं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक या ठिकाणी पार पडते ते आपले जिल्हाधिकारी आदरणीय संजय सिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय नतीशाजी माथुर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदरणीय जीवनजी लेनीवाल, अप्पर जिल्हाधिकारी आदरणीय शोभाजी जाधव, आयुक्त परभणी महानगरपालिका आदरणीय नितीनजी नार्वेकर, सिव्हिल सर्जन आदरणीय डॉक्टर नागेशजी लखमवाड, निवासी उपजिल्हाधिकारी आदरणीय अनुराधाजी दालकरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मीजी खांडेकर, प्रकल्प संचालक आदरणीय स्मिताजी पाटील, जिल्हा विधी सेवा सल्लागार डी सूर्यवंशी, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी मोनिकाजी रदवे, आमच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आदरणीय भावनाताई नक्काते, व्यासपीठावर सर्व सन्माननीय सदस्य, या ठिकाणी उपस्थित असलेले शासकीय किंवा शासकीय आस्थापनांचे सर्व आरसी कमिटीचे अध्यक्ष, सर्वप्रथम काल झालेल्या जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व मातृशक्तीला मी मनापासूनच्या शुभेच्छा देते आणि आमच्या या मातृशक्तीच्या नेतृत्वाला कणखरपणे लढा देण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या बांधवांचे आभार मानते। कारण ही लढाई फक्त आमच्या महिला भगिनींचीच नाही, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंच्या हातात लेखणी दिली, एक पुरुष आमच्या महिला भगिनींच्या पाठीमागे उभा राहिला, म्हणून अज्ञानाने अंधरलेल्या वाट्या प्रकाशाच्या ज्ञानाने उजाळल्या। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या महिला भगिनींच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणून आम्ही हा रस्ता चालू शकलो। म्हणून हा प्रवास आमचा एकट्याचा नाही, यश आमच्या एकट्याचं नाही, तर आमच्या बांधवांचं आहे, जे आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले। म्हणून जागतिक महिला दिवस साजरा करत असताना तो साजरा करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या बांधवांना आधी मला असं वाटतं शुभेच्छा आणि धन्यवाद दिले पाहिजे। आदरणीय संजय सिंह चव्हाण सर हे आमच्या कोल्हापूरमध्ये सीओ होते ज्यावेळेस मी तिकडे जनसुनावणीच्या निमित्तानं गेले होते। 4 वर्षाचा कार्यकाळ राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मला मिळाला आणि मी पहिली अध्यक्ष याची 3 वर्षानंतर परत एकदा रिपीट होऊन 4थ्या वर्षामध्ये हे कामकाज पाहते। त्याच्यामुळे संजय सिंह असं झालंय की तुम्ही कुठेही महाराष्ट्रात फिरा, कुठेही बदली होऊन गेला तरी आयोग तुमच्या बरोबर येणार आहे। अनेक अधिकारी आहेत जे वर्धाला एसपीएफ कडे मी त्यांच्याकडे गेले, मग ते आमच्या पुण्याकडे आले, पुण्याचे आमच्या आयुक्तीकडे नाशिकवरून परत आता जळगावला गेले, जळगाववरून आणि मी 3 ठिकाणी ते फिरले, 3 ठिकाणी मी जनसुनावणी घेतली आणि प्रत्येक वेळेस ते म्हणायचे आता मॅडम मला परफेक्ट माहित झालं आयोगाची जनसुनावणी कशी घ्यायची, त्याच्यामुळे तुम्ही येताना आता आमची तयारी चांगली झाली आहे। आमचे डुडी सर जे सांगलीला होते ते आता आमच्याकडे कलेक्टर, त्यांच्याकडे असताना जनसुनावणी घेतली। थोडक्यात काय की महाराष्ट्रात हे सगळे प्रशासकीय अधिकारी जिथे जिथे जातात तिथे तिथे आयोग म्हणून आम्ही फिरतोय आणि इतका प्रवास आमच्या आयोगाचा आहे। मी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा परभणीमध्ये जनसुनावणी घेतलेली होती आणि अनेक ठिकाणी जेव्हा जातो त्यावेळेस तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हा हेतू एकच की तुमच्याशी संवाद साधता येतो, तुमचे प्रश्न जाणून घेतात। जो प्रश्न माझ्या पुण्याचा आहे तो परभणीचा असू शकत नाही, जो ठाण्याचा आहे तो नागपूरचा असू शकत नाही, जो पालघर, धुळे, जळगाव, नंदुरबारचा आहे तो मुंबईचा असू शकत। प्रत्येक ठिकाणची भाषा बदलली, त्यांची संस्कृती बदलली, राहणीमान बदललं, जीवनमान बदललं, त्यांचे प्रश्न बदलले आणि म्हणून या बदलत्या प्रश्नानुसार आपल्याला काम करणं फार गरजेचं आहे। त्याच्यासाठी आजची ही बैठक या ठिकाणी आयोजित केली। या बैठकीच्या निमित्तानं मला एक गोष्ट समाधानाची वाटते की प्रश्न आमच्या महिलांचा आहे, पण या कमिट्यांवर सर्वाधिक काम करणारे पुरुष आहेत आणि म्हणून हे समाधान महत्वाचं आहे की पुरुषांनी काम केलं की आम्हाला फार काम करावं लागेल। शेवटी जो कायदा आहे तो कायदा काम करतोय तो पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी करतो। मुळात आमचा संघर्ष 250-300 वर्षापासूनचा आहेच की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे जे झेलले ते आमच्यासाठी झेलले, आमचा लढा तेव्हापासूनचा आहे। विधवा प्रथा बंद करण्याचा लढा तेव्हापासूनचा होता, हुंडाबळीचा तेव्हापासूनचा लढा होता आणि मग ती लढाई आमची इतक्या वर्षानुवर्ष सुरू आहे। आम्ही आमचे प्रश्न मांडतोच आहे, आमच्या वेदना आहेत आम्ही मांडण्यासाठी पुढे येतोच आहे, पण आमच्या वेदना जेव्हा पुरुषी मानसिकतेला समजतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने समाजाचा बदल होईल आणि म्हणून
आजच्या बैठकीमध्ये मी तुमचं सीओ सरांचं, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सगळ्यांचं सन्मान्य व्यासपीठाचं अभिनंदन करत कौतुक करेल. अजून खूप लांबचा टप्पा आपल्याला गाठायचंय, खूप काम करायचंय, पण किमान या आयसी कमिटीच्या अध्यक्षपदावरती आमचे पुरुष बंद मोठ्या संख्येत आहे. यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा की ज्या तुमच्या कमिट्या आहेत त्या फक्त कागदावरच्या आहेत का आजच्या बैठकीपुरत्या आहेत? आपल्या सगळ्यांच्या, मला फक्त एका हात वर करून सांगा की आमची कमिटी तयार आहे आणि ऍक्टिव्ह आहे. ज्यांच्या ज्यांच्या कमिट्या आहेत त्यांनी हात वर करा फक्त की आमच्या कमिट्या तयार आहेत, पूर्णपणे कमिटी तयार आहे, आयसी कमिटी तयार आहे. जरा व्यवस्थित हात वरती करा, कारण की कलेक्टरांना पण ते दिसलं पाहिजे, त्याच्यावर राहिलेल्या गोष्टींवर काम करायचंय आणि मी खास त्याच्यासाठी इतक्या लांबचा प्रवास करून आले. तर आपल्याला राहिलेल्यांवर काम करायचं. तर विषय हा आहे, तुम्ही काम करतच असता. तुमच्या कमिट्यांचा अहवाल आम्ही गेली 4 वर्षापर्यंत मागतोय, पण आम्हाला हे अपेक्षित नाहीये की जेव्हा GR निघतो तर त्या अनुषंगाने आपण ती कमिटी सादर करतो आणि देतो. आता आपल्याकडे जो आहे तो मला सुरुवातीला दिला तो 19चा GR होता, 13. याच्यामध्ये 3 वेळा हा GR बदलला गेला. 2013 मध्ये जेव्हा पहिल्यांदा आला तर त्यामध्ये हा आताच लेटेस्ट 19 मागचाच आहे. याच्यामध्ये 2013 मध्ये पहिल्यांदा हा कायदा जेव्हा आला त्या कायद्याच्या अनुषंगाने आयसी कमिटी करणं हे फक्त ग्राह्य धरलं गेलं, फारसं त्याच्यामध्ये बदल झाला नाही. 2013 नंतर आपण 2026 मध्ये 13 वर्षाचा टप्पा पार करून आलो. 13 वर्षानंतरही आपल्याला आयसी कमिटी झालीत का हा जर प्रश्न विचारण्यासाठी कोणीतरी येऊन ते कमिटी करून घेण्यासाठीचा दबाव येत असेल तर मला असं वाटतंय की खूप काम करायचंय आपल्याला. हे आम्हाला अपेक्षित नाही. आम्हाला अपेक्षित हे आहे, गेल्या 9 महिन्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही महाराष्ट्र शासनाला शिफारस करत सातत्याने पाठपुरावा केला आणि 22 ऑगस्ट 2025 ला नवीन GR आला. हा 22 ऑगस्ट 2025 चा गेल्या वर्षीचा नवीन GR होता. या GR मध्ये मागच्या जे 3 GR मध्ये त्रुटी होत्या त्या दुरुस्त करून सर आम्ही नव्याने आणल्या. याच्यामध्ये लेबर कमिशनरची भूमिका फार महत्वाची असते, पण लेबर कमिशनरची भूमिका महत्वाची असताना कलेक्टर ऑफिस मधून दंडात्मक कारवाईचे आदेश न मिळाल्यामुळे नक्की काय करायचं हे अशी विधवा मनस्थिती ही कायम राहायची. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी गेल्यानंतर लक्षात यायचं लेबर कमिशनर म्हणायचे हो आमच्याकडे आहे. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, शॉपॅक लायसन 3 वर्षांनी आपण रिन्युएशन करतो, त्याच्यामुळे शॉपॅक साठी रिन्युएशन करण्याची प्रोसेस आहे. तशी आयसी कमिटी खरं तर कोणतेही शॉपॅक लायसन देताना तुम्ही आयसी कमिटी विचारता पण ती पाहत नाही. त्याच्यामुळे कागदावर आयसी कमिटी सादर केली जाते, पण कागदावरची माणसं कधी कधी ही प्रमोशनवर निघून गेलेली असतात, बदल्या झालेली असतात, कधी ती हयाती नसतात, पण ती कागदावर असतात. हे कागद आपल्याला अपेक्षित नाही. कागदावर असलेली माणसं ही प्रत्यक्ष जमिनीवर दिसली पाहिजे आणि ती कार्यरत दिसली पाहिजे, हे राज्य महिला आयोगाला अपेक्षित आहे. आणि म्हणून ही माणसं आहेत का हे पाहायला मी आलं. म्हणून मला असं वाटतं कमिट्या ह्या फार महत्वाच्या आहेत. आता दंडात्मक कारवाईचे अधिकार हे जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. या नवीन तरतुदीनुसार यामध्ये आयसी ऑडिट करायचं. 3 GR संपले, आपल्या आयसी कमिटी हा विषय संपला आमच्या दृष्टिकोनातून. त्या असल्याच पाहिजे हे गृहीत धरूनच आम्ही इथं आलो. आयसी कमिटी कागदावरची तुमची बोर्डवर प्रथमदर्शनी भागामध्ये दिसली पाहिजे. बोर्डवरची कमिटी ही ऍक्टिव्ह असली पाहिजे. येणाऱ्या तक्रारीचं निवारण 30 दिवसामध्ये झालं पाहिजे आणि ती कशा पद्धतीने घ्यायचं ह्याची ऑडिट झालं पाहिजे. आणि हे ऑडिट नव्याने आलेलं म्हणजे हा आयसीचा ऑडिट. आता आम्ही तुम्हाला विचारायला येणार नाही तुमची आयसी कमिटी आहे का, तुम्ही आयसी कमिटी केली का नाही केली, हा प्रश्न आता 13 वर्षामध्ये मागे पडला. आता नव्या GR नुसार आम्ही गेल्या 8 दिवसापूर्वी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय कार्यालय, विभागीय आयुक्तांना सूचना दिले, सर आम्हाला आता 30 दिवसामध्ये तुम्ही ऑडिट करून देणार आहे. आता आम्हाला यांच्या आयसी कमिटी नाही तर आयसी ऑडिट अपेक्षित आहे. आणि या ऑडिट मध्ये समजणार, जे माझ्या महिला भगिनीने प्रश्न विचारला होता की महिला तक्रार करायला समोर येतात पण खऱ्या अर्थानं तक्रार नोंदवली जाते का. एकीकडे आपण म्हणतो की तक्रारच नाहीये, एक तर खूप अभ्यास केला की प्रश्न पडत नाही किंवा काहीच अभ्यास केला नाही की प्रश्न पडत नाही. ह्या 2 गोष्टी एक तर कुठल्या तरी असणे, एक तर परफेक्ट काम आहे म्हणूनच आयसीच्या कडे कोणतीच तक्रार नाही, दुसरीकडे आयसी कमिटीच नाही म्हणून तक्रार नाही. त्याच्यामुळे आता आम्हाला याच्या फळामध्ये जाऊन आयोग म्हणून मी निश्चितपणाने परभणीकडे जरूर लक्ष देईल, कारण आम्हाला हे अपेक्षित आहे. ज्यावेळेस शासन प्रशासन आपल्यासाठी काम करतं, आपण त्या खुर्चीवर जेव्हा विराजमान असतो, ती जबाबदारी जेव्हा आपल्याला दिली जाते तेव्हा प्रामाणिकपणाने दिलेल्या कालावधीमध्ये सामाजिक बांधिलकी, समाजाचं देणं आपण काहीतरी लागतो
ही भावना मनामध्ये ठेवून आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. आणि म्हणून तुमचं आता ऑडिट सुरू झालं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना 125 आस्थापनेमध्ये आपण काम करत असताना आपण कामाला लागलोय. शेवटी पोलीस किंवा खाकीवरती यांच्या कामाचा भार कमी होण्याचा आम्ही हा प्रयत्न करत असतो. कोणतीही तक्रार झाली की ती पोलिसांकडे पाठवण्याची गरज नाही. दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार ह्या आयसी कमिटीला दिलेले आहेत. आणि म्हणून इतकं मनामध्ये रुजलेलं असतं, अगदी कुठे आग लागली तरी आपण पोलिसांना फोन करतो, लक्षात येत नाही फायर ब्रिगेडला फोन करायचा. इतक्या काही गोष्टी असतात तशा आयसी कमिटीच्या आहेत. 43% जास्त महिला भगिनी ह्या महाराष्ट्रामध्ये वर्किंग वुमन म्हणून काम करत असताना आयसीने त्यांना जो अधिकार दिलाय तो त्यांच्या संरक्षणाचा अधिकार आहे. आणि म्हणून हा संरक्षणाचा अधिकार देण्यासाठी आपण कमी पडतोय का? अधिकारी म्हणून आपली जबाबदारी कमी पडते का? आपण खरंच कमिट्या केलेत का? त्या कमिटीच्या अनुषंगाने याच्यामध्ये आपण काम करतोय का हे पाहणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून सर आपण 1 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळ्या आयसीचे ऑडिट करतात ही अपेक्षा मला आहे. काही तुमचे प्रश्न होते की एक प्रश्न महिला भगिनींना समोर येताना आपली बदनामी होईल का किंवा आपण तक्रार दाखल केली तर सर्व विभागाला समजेल, हा एक प्रश्न आपला होता. मला तुमच्यासाठी आवर्जून सांगायचंय, राज्य महिला आयोगाच्या वतीनं 7 तारखेला आम्ही मोठा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच्यामध्ये आम्ही महिला आयोग सन्मान पोर्टल सुरू केलेला आहे. आयसी कमिटीच्या तक्रारी तुमच्या विभागाकडे येत नसल्या तरी परभणीच्या तक्रारी आमच्या आयोगाच्या पोर्टलवरती आहेत, आयोगाकडे आहेत आणि आयसीच्या तक्रारी पण आमच्याकडे. त्याच्यामुळे कोणत्याही जिल्ह्यामध्ये जाताना आम्ही त्या जिल्ह्याचा आढावा तर घेतो, तर त्या आढाव्यावर विश्वास ठेवत नाही. कारण की शेवटी कागदांवरती त्याच्यावरती असलेल्या आकड्यांवरती आणि प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर जे चालले त्याच्या आकड्यांमध्ये फार तफावत असते आणि हे सगळं तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि म्हणून बालविवाह मोठ्या प्रमाणात होत असताना केवळ 2 आकडीमध्ये बालविवाह दाखवला जातो, खरं तर 3 आकडीमध्ये असतो. पण ही बालविवाहाची संख्या कमी दाखवून आपण आपल्याला फसवतोय का? तर आपली जबाबदारी. म्हणून महिला आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने आदरणीय जिल्हाधिकारी तुम्हाला आणि तुमच्या सर्व विभागाला माझ्या सूचना आहेत. तुम्हाला संपूर्ण अधिकार शासनाने दिलेले आहेत. बालविवाहाच्या विरोधातील कडक कारवाई करण्याची भूमिका ही तुमची असली पाहिजे. बालविवाह रोखले गेले पाहिजे. ठराविक समाज, ठराविक घटक, समाज, ठराविक विभाग यांच्यासाठी काही कायद्याची तरतूद किंवा सूट असं अजिबात नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला लागू होतं आणि म्हणून कायद्याच्या अंमलबजावणी जे जे तुम्हाला करता येते ते तुम्ही करा. आम्ही आयोग म्हणून तुमच्या सोबत आहे. शेवटी आपल्याला या परभणीच्या बालविवाहांची संख्या कमी करायची. बालविवाहाचा विषय केवळ आणि केवळ एका मुलीपुरतं मर्यादित नसून तो कुटुंबासाठी असतो, समाजासाठी असतो. 15-16व्या वर्षाच्या मुलीचा जेव्हा बालविवाह होतो तेव्हा तिच्या शरीराची वाढ झालेली नसते, मनाची वाढ झालेली नसते, गर्भाशयाची वाढ झालेली नसते. नको असलेलं बाळंतपण 16व्या वर्षी तिच्यावर लादलं जातं. जेव्हा बाळंतपण होतं एकतर माता मृत्यू किंवा बालमृत्यू हा प्रश्न पुढे येतो. जर बाळाचा जन्म झाला तर अशक्त असं बाळ जन्माला येतं आणि आम्ही परत 15 ऑगस्ट 26 जानेवारीला घोषणा देतो सशक्त महाराष्ट्र. कुठून आणणारे आम्ही सशक्त महाराष्ट्र? जर जन्माला येणारी ही पिढीच अशक्त असेल, त्यांच्या मानसिक दृष्टीत त्यांचा विकास झालेला नाहीये, शारीरिक दृष्टी त्यांचा विकास झालेला नाहीये, उद्याचा सशक्त भारताचा, सशक्त महाराष्ट्राचं स्वप्न आम्ही पाहतोय आणि वैचारिक दृष्ट्या कोणत्याही राज्याची गुणवत्ता मोजली जाते, त्याचा आलेख हा वैचारिक दृष्ट्या मोजला जातो आणि मग हा आलेख आम्ही कशावरून मोजणार आहे? म्हणून कदाचित बालविवाह करणारे दोषी आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त दोषी आपण असतो. का तर आपल्याला कायद्याने ती नियमावली दिली होती, कायद्याने आपल्याला तो अधिकार दिला होता आणि ते रोखले गेले पाहिजेत यासाठीच खऱ्या अर्थाने ती खुर्ची सुद्धा आपल्याकडे होती. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येकाला मला सांगायचंय की आपली ती जबाबदारी आहे. म्हणून बालविवाह जिथं जिथं होतात, गेल्या 3 वर्षापूर्वी राज्य महिला आयोगाच्या वतीने आम्ही शासनाला शिफारस पाठवली, ज्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह होईल तिथले सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यावरती कारवाई करून चार्जशीट दाखल करा. कारण की ह्या सगळ्यांना माहित असतं आपल्या गावामध्ये बालविवाह होणार आहे. 4-2 मतांसाठी हे सगळं राजकारण केलं जातं, ते थांबलं पाहिजे. आणि म्हणून ही आपली जबाबदारी आहे. कायद्याच्या चौकटीतून आपण सगळेजण चालूयात आणि हे सगळं होत असताना बालविवाहासाठी कुठेतरी लग्नपत्रिका छापली जाते, ती प्रिंटिंग प्रेस, त्याच्यावर तुम्ही कारवाईच्या नोटिसा काढल्या पाहिजेत. समाज मंदिरामध्ये होत असेल किंवा मंदिरामध्ये होत असेल तर धर्मदाय आयुक्तांना नोटीस पाठवून ते ट्रस्टी बरखास्त केले पाहिजेत. या सगळ्यांमध्ये ग्रामविकासापासून, ग्रामसेवकांपासून सगळ्यांना माहित असतं, आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना आपण बोलून त्यांची बैठक लावा, त्यांना ते अधिकार द्या आणि इतके अधिकार दिल्यानंतर बालविवाह होत असतानाची माहिती जर त्यांना मिळाली
तर त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी आपल्या जिल्हा पातळीवर जर आपण घेतली तर निश्चितपणाने हे बालविवाह थांबले जातील. शेवटी बालविवाह ही आपल्या समाजाला लागलेली एक फार मोठी कीड आहे. केवळ एका तालुक्याचा जिल्ह्याचा प्रश्न नाही तर महाराष्ट्राचा भारताच्या योगदानाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये बालविवाहामधून अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याच्यासाठी आपण पुढे येऊन काम केलं पाहिजे.